हॅलो गर्ल्स, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा ICDSचा जो टेक्निकलचा सिलेबस आहे तो मी तुमच्याकडून कंप्लीट करून घेईल. त्यामध्ये मी तुम्हाला कम्प्युटरचे बेसिक लेक्चर जे ते दिले, ते टेक्निकल सिलेबसमध्ये नाही आहे, पण तरी पण तेही दिले मी तुम्हाला. त्यानंतर सेवा आणि कायदे असतील ते पण दिले. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारी एंडिंग किंवा फेबच्या फर्स्ट वीकपर्यंत जो आहे तो मी तुमचं टेक्निकलचा सिलेबस कंप्लीट करेल. आणि मी सगळं माझी तयारी केली होती, पण अचानकमध्ये काही दिवस मी आजारी पडले. आणि आजार म्हणजे आणखी आहेच समजा आजारी थोडंफार, परंतु मी तुमचे पोषण अभियान जे त्याचं पण एक बनवून ठेवलं होतं शेड्यूल की मला कधीपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आता महिला आणि बालविकासची एक्झाम मी तुम्हाला सांगितलं होतं की 10-15 तारखेच्या आसपास असेल, आणि ती होती सध्या 10-15 तारखेच्या आसपास. आणि त्यामुळं आपल्याला 17-18च्या पुढून कधीही फेब महिन्यामध्ये आपली देखील ICDSची एक्झाम जी आहे ती असेल. त्यामुळे तुमचं पोषण अभियान जे देखील होणं आहे ते गरजेचं आहे. तर सगळ्यांना सॉरी, कारण माझ्याकडून जे ते तुमच्या टायमिंगमध्ये मी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा करणं झालं नाही, परंतु आणखीही वेळ गेलेला नाही आहे. त्यामुळे मी तुमचं पोषण आहारचं जे थोडंसं काही आहे ते मध्ये मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि प्रॉमिस की 11 तारखेपासूनच्या पुढे जे ते तुमचे कंटिन्युअसली तुमचे GS कवर करून घेण्याचा प्रयत्न करेल. तुमचं जे मॅथ रिझनिंग आहे त्याचे काही टॉपिक, मला मॅथ रिझनिंग जमत नाही, परंतु जे टॉपिक मी काढलेले होते मला जमत नाही त्या दृष्टीने मी जे काढलेले होते ते देखील तुम्हाला सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल. पोषण आहारची ॲक्च्युली मी PDF पण खूप आधी बनवून ठेवलेली होती, परंतु वेळ नव्हता भेटत मला टाकायला. आणि माझ्या चॅनलवरती तर म्हणजे माहीतच नाही काय सुरू आहे की मी PDF वगैरे टाकते माझ्या चॅनलला. बरेच लोक तिथून PDF घेतात, काही मला परमिशन वगैरे न घेता आणि त्यांच्या चॅनलवरती वगैरे टाकतात. तर प्लीज असं करू नका, कारण मीही मेहनत घेते ते सगळं जे ते करण्यासाठी. तर तुमचा वेळ मला घालवायचा नाही आहे, आणि मलाही काही आहे, आणि मला तुमचाही वेळ घालवायचा नाही आहे. त्यामुळे पोषण आहारचे जे एकदम बेसिक आहेत MCQ, ते 20 MCQ जे ते आपण आज घेणार आहे. ॲक्च्युली पोषण आहारचे तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये 10च MCQ येतील, परंतु इथे आपण जे ते 20 MCQ डिस्कस करणार आहे. आणि याचे आणखी 2-4 लेक्चर येतील, त्यामध्ये तुमचं पोषण अभियान जे ते संपून जाईल. तुमचे सेवा कायदे ऑलरेडी जे ते करून घेतलेले आहेत, त्याचे एक बेसिक अंडरस्टँडिंगचे लेक्चर सगळे झालेले आहेत. एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची सिरीज सुरू केली होती, ती देखील परत एकदा सुरू होईल. तर पोषण अभियानचा पहिला क्वेश्चन आहे, पोषण अभियानची सुरुवात जी ती कोणत्या वर्षी झाली? तर पोषण अभियानाची जी सुरुवात आहे ती 2018ला झाली होती म्हणजे झाली आहे. पोषण अभियान कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सुरू करण्यात आले? तर राजस्थानमध्ये जे ते पोषण अभियान सगळ्यात प्रथम जे ते सुरू करण्यात आलं होतं. हे एकदम महत्त्वाचे क्वेश्चन घेतलेले की कधी सुरू झालं, मंत्रालय कोणतं आहे, कधी कोणत्या दिवशी मनवलं जातं पोषण अभियान, हे क्वेश्चन जे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. या बेसिक क्वेश्चनमधून तुम्हाला 2-3 क्वेश्चन तरी येतील. पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? तर महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत जे ते पोषण अभियान येतं. पोषण अभियान कोणत्या दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती जे ते साजरे केले जाते? महिला दिन, कुपोषण दिन, राष्ट्रीय पोषण माह आणि बालक दिन. तर राष्ट्रीय पोषण माह तेव्हा जे ते मनवलं जातं, म्हणजे साजरं केलं जातं. पोषण अभियान जे ते साजरं केलं जातं. पोषण महिना कोणत्या पोषण अभियान क्वेश्चन चुकला आहे, खरंच सॉरी की माझ्याकडून गडबडीत होतं आहे, परंतु मलाही तुमचा सिलेबस कंप्लीट करण्याची घाई आहे. तर काही चुकलं तर प्लीज लक्ष नका देऊ, इग्नोर करा थोडंसं. इथं पोषण महिना नाही, पोषण अभियानाचा जो एक महिना आहे साजरा केला जातो, पोषण माह म्हणून त्याला साजरा केला जातो, तो सप्टेंबरमध्ये जे तो साजरा केला जातो. पोषण अभियान कोणत्या शाश्वत विकासाशी जे ते संबंधित आहे? तर SDGचा फुल फॉर्म आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर याच्यातले जे SDG1, SDG2 आणि SDG3 जे ते म्हणजे गरिबी निर्मूलन, उपासमारी समाप्त करणे, चांगले आरोग्य आणि कल्याण, हे जे ते आपल्या पोषण अभियानशी संबंधित आहे. यासाठी नाही, पण GSसाठी लक्षात ठेवायचं आहे की हे SDG आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे जे ते 17 आहे आणि त्याच्यामध्ये 169 जे टार्गेट आहे, हे जे ते तुम्हाला GSच्या सेक्शनसाठी जे ते लक्षात ठेवा. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत कोणत्या संकेतस्थळाद्वारे माहिती प्रदान केली जाते? आता बऱ्याच लोकांना वाटेल की
संकेतस्थळ किंवा वेबसाईट का विचारतील, पण तुम्ही जर मागचे काही क्वेश्चन पेपर बघितले तर RTIचे कुठल्या वेबसाईट आहे हे विचारून घेतले. त्यामुळे जे ते मी टाकलं आहे हे की कुठल्या संकेतस्थळावरती पोषण माहितीची माहिती जी ती दिली जाते. तर www.poshan.government.in वरती जे येते राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गतची माहिती जी ती दिली जाते. पोषण अभियानाचे उद्दिष्ट वर्ष कोणते आहे की जोपर्यंत म्हणजे टार्गेट कोणत्या तारखेपर्यंत किंवा कोणत्या वर्षापर्यंत सेट केलेलं आहे की तोपर्यंत कुपोषण जे आहे ते कमी करायचं आहे, तर ते याच वर्षीचं आहे. त्यामुळे क्वेश्चन जे विचारले जाण्याचे जास्त चान्सेस आहे की 2025पर्यंत याच वर्षापर्यंत जे आहे ते पोषण कमी करण्याचं जे आहे ते टार्गेट आहे. पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहे, तर पोषण ट्रॅकर ॲप हे जे ते पोषण अभियानाच्या अंतर्गत जे ते लॉन्च करण्यात आलेले आहे. पोषण अभियान कोणत्या दिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातं, तर महिला दिन जो असतो त्या निमित्ताने जे ते साजरा केला जातं. तर आता तुम्हाला महिला दिन या निमित्ताने साजरा केला जातो, यावेळी डायरेक्ट डेट पण दिली जाईल. मग तुम्हाला माहीत पाहिजे की महिला दिन कधी असतो, तर 8 मार्चला जो येतो दरवर्षी महिला दिन जो येतो साजरा केला जातो. 1975 पासून जे ते महिला दिनाची सुरुवात झाली होती. 1975 पासून आत्तापर्यंत जे ते 8 मार्चला जे ते महिला दिन जो येतो असतो. पोषण अभियानासाठी निधी कोणत्या योजनेतून जो येतो दिला जातो, तर मिशन पोषण 2.0 मधून जो येतो पोषण अभियानासाठी निधी जो येतो दिला जातो. पोषण अभियानाचा मुख्य हेतू कोणत्या समस्येचे निराकरण करणे आहे, तर याचे भारतातील कुपोषण समस्या सोडवणे ही जी आहे मुख्य समस्या आहे की कुपोषण, आणि ती सोडवणे हे मुख्य हेतू आहे मिशन पोषण अभियानाचा. पोषण अभियानाचा संबंध कोणत्या प्रमुख सरकारी योजनांशी संबंधित आहे, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, अंगणवाडी सेवा योजना, मध्यान्ह भोजन योजना, आणि या तिघी योजनांशी जे ते पोषण अभियानाचा संबंध आहे. पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कोणत्या कुपोषणावरती मात करणं आहे, तर आता कुपोषण म्हटल्यावरती तुम्ही स्थूलता जे ते इलिमिनेट कराल. स्थूलता म्हणजे थोडेसे लठ्ठ जाडजूड व्यक्ती, असे जे व्यक्ती असतात ते हेल्दी व्यक्ती त्यांच्यासाठी. परंतु मग तुम्ही फक्त स्थूलता इलिमिनेट करून द्याल, परंतु असं नाही आहे की त्याचा मुख्य उद्देश जे ते स्थूलता आणि कुपोषण दोघांवरती लक्ष देणं आहे. पोषण अभियानाद्वारे कोणत्या गटावर विशेष लक्ष दिले जाते, तर बालक, किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या माता यांच्यावरती जे ते जास्त लक्ष जे ते केंद्रित केलं जातं. पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणता नवीन घटक जो आहे तो जोडण्यात आला, तर आता सध्या सगळीकडे डिजिटल युग जे ते सुरू आहे, डिजिटल मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग जे ते जोडण्यात आलं. पोषण अभियानासाठी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने अहवाल तयार केला जातो, हे इम्पॉर्टंट आहे की नीती आयोगाच्या सहाय्याने जो आहे तो पोषण अहवालासाठी जो आहे तो अहवाल तयार केला जातो. पोषण अभियान अंतर्गत कोणता महत्त्वाचा घटक आहे, तर कुपोषणाशी लढा देण्यासाठी संगणकीय तंत्र सध्या त्यांनी डिजिटल केलंच आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिजिटल केल्या आहेत. पोषण अभियानात बालकांच्या कुपोषणाचे मापन कोणत्या निर्देशांकांनी जे ते केले जाते, तर बी वयाच्या तुलनेत उंची आणि वजन किती आहे याने जे ते पोषण अभियानात बालकांच्या कुपोषणाचे मापन जे ते केले जाते. पोषण अभियानाद्वारे कोणत्या गटावर विशेष लक्ष दिले जाते, गर्भवती महिला 0 ते 6 0 म्हणजे जन्मजात बाळ ते 6 वयोगटातील मुले, किशोरवयीन मुले व मुली किंवा वरील सर्व, तर वरील सर्वांवरती जे ते विशेष लक्ष जे ते दिलं जातं. तर आत्ताचे 20 क्वेश्चन जे ते झाले आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एक थोडेसे मोठे लेक्चर मी जे ते 11 तारखेनंतर टाकेल. मी तुम्हाला आत्ताच सांगते की 11 तारखेनंतर टाकेल, कारण तोपर्यंत मला थोडंसं काम आहे. तर माझं तेवढं डॉक्युमेंट्सचं वगैरे काम झाल्यानंतर मीही फ्री होईल आणि तुमचं सगळं जे ते नीट सुरळीत सुरू होईल. आपली जी ती एक मॉक टेस्ट जी ती ग्रुपवरती ऑलरेडी झालेली आहे, टेलिग्राम ग्रुपवरती. 11च्या नंतर जे ते तुम्हाला कंटिन्यू दर दिवशी किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी जे ते टेस्ट सिरीज देखील भेटेल. आणि थँक्यू, बाय बाय.